हे बघा मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरला आपण पिझोमीटर पाहिलं होतं सिंपल युट्यूब आता सिंपल युट्यूब मॅनोमीटर मध्ये युट्यूब मॅनोमीटर पाहू आपण. सिंपल मॅनोमीटर मध्ये आपण पिझोमीटर पाहिलं होतं. आता सिंपल मॅनोमीटर मध्ये दुसरं सिंपल युट्यूब मॅनोमीटर. लक्ष द्या मित्रांनो. हा, हे सिंपल युट्यूब मॅनोमीटर आहे. याच्यात दोन टाईपचे मॅनोमीटर असते. एक पॉझिटिव्ह गेज प्रेशर मोजायसाठी आपल्याला यूज करू आपण आणि एक निगेटिव्ह प्रेशर. असे दोन डायग्राम काढतो. दोन कंडिशन असतात. एक पॉझिटिव्ह प्रेशरसाठी, एक निगेटिव्ह प्रेशरसाठी. बघा मित्रांनो, आता काय करायचं, ह्याला आपण नाव देऊ पाईप. पाईप ए, पाईपचं प्रेशर. पाईप ए हा पाईपचं प्रेशर. जर पाईपचं प्रेशर हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जास्त असतं, काय होतं मित्रांनो, इथं मर्क्युरी इकडे राईज होती. मर्क्युरी काढताना पूर्ण इथं पेन्सिलने काळा करा, फक्त मी असं काढतोय. आलं लक्षात. मर्क्युरी इकडे राईज होती आणि ह्याच्यात असतं पाईप मधलं लिक्विड. ह्याला म्हणायचं तुम्ही H2, ह्याला काय म्हणायचं H2. हा, जे पाईप मधलं लिक्विड आहे त्याला काय म्हणायचं H1. जे पाईप मधलं लिक्विड आहे त्याला काय म्हणायचं H1. आलं लक्षात. हा, पाईप मधलं जे लिक्विड आहे त्याला म्हणायचं H1. आणि जे पण मर्क्युरी इथून राईज होईल कशामुळे, पाईपचं प्रेशर जास्त असल्यामुळे ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा. हा, ह्याच्यात मॅनोमीटर मध्ये मर्क्युरी असते. काऊन, कारण की तिची डेन्सिटी जास्त असते आणि असं फ्लुइड वापरतो आपण की त्याची डेन्सिटी ही ज्याचं प्रेशर मेजर करायचंय त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. हा, मॅनोमीटर काय करतं, इट इज अ डिव्हाइस युज्ड फॉर मेजरिंग प्रेशर. मागच्या लेक्चरला सांगितलं मी. हा, तर ह्याच्यात काय करायचं, आपल्याला प्रेशर मेजर करायचंय. तर ज्याचं प्रेशर मेजर करायचंय त्याच्यापेक्षा जड लिक्विड ह्याच्यात पाहिजे. हा, तर सगळ्यात चांगलं जड लिक्विड कोणतं असतं, मर्क्युरी असतं. हा, म्हणून आपण ह्याच्यात मर्क्युरी. मर्क्युरीची खासियत काय, की ते ट्रान्सपरंट. हा, आपल्याला दिसती मर्क्युरी, ट्रान्सपरंट ह्याच्यातून आपल्याला दिसते. अरे त्याची डेन्सिटी जास्त असते. डेन्सिटी जास्त असते. हा, आणि ती मिक्स होत नाही आणि केमिकली रिॲक्ट होत नाही. त्याच्यामुळे आपण मर्क्युरी ऍज अ मॅनोमेट्रिक लिक्विड वापरतो. तुम्ही हे जे असं मी दाखवलंय त्याला तुम्ही पूर्ण ब्लॅक करून टाकायचं पेन्सिलने. लक्षात. हे युट्यूब मॅनोमीटर आहे. सिंपल युट्यूब मॅनोमीटर. आता इथं लिहायचं कसं, हे पहा, इट इज अ मेड अप ऑफ अ ग्लास ट्यूब. कशाने बनलेलं आहे हे, ग्लास ट्यूबनी. वन एंड ऑफ विच इज कनेक्टेड टू द पॉइंट वेर प्रेशर इज टू बी मेजर्ड. हा, वन एंड ऑफ which is connected to the point where pressure is to be measured and other end is free to atmosphere. पुढचा एंड कुठे, ऍटमॉस्फिअरला फ्री. हा, वन एंड ऑफ विच इज कनेक्टेड टू पॉइंट वेअर प्रेशर इज टू बी मेजर्ड अँड अदर एंड इज फ्री टू ऍटमॉस्फिअर. हा, इकडला एंड ऍटमॉस्फिअरला फ्री आहे. आलं लक्षात. नंतर आता काय करायचं बघा, आता याचं हे कसं काढायचं, हा प्रेशरचं कसं काढायचं, तर मग असं ऍझ्युम करायचं, प्रेशर इन लेफ्ट लिंब, याला लिंब म्हणायचं किंवा कॉलम. प्रेशर इन लेफ्ट लिंब अबाउ XX हा इज इक्वल टू प्रेशर इन राइट लिंब अबाउ XX. अबाउ XX. प्रेशर इन लेफ्ट लिंब अबाउ XX इज इक्वल टू प्रेशर इन राइट लिंब अबाउ XX. आता काय करायचं, प्रेशर इन लेफ्ट लिंब हा आपण इन टर्म्स ऑफ हेड घेऊ HA. काय घ्यायचं, HA. हा, आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि हाईटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रेशर. हा, तर मग S1 H1. इकडे काय दिसतं तुम्हाला, S1 H1 हा इज इक्वल टू, इकडे काय दिसतं तुम्हाला, S2 H2. S2 H2 इकडे फक्त हा मर्क्युरी ना, मर्क्युरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी S2, मर्क्युरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी S2 आणि हाईट H2. हा, मग HA इज इक्वल टू S2 H2 मायनस S1 H1. S1 H1. बघा, मग HA इज इक्वल टू काय असतं, S2 मायनस S1 H1. हा, असं तुम्हाला हेड काढायला भेटतं. मागच्या आपण प्रेशर हेड बघितलं ना, तर असं तुम्हाला काय भेटतं, हेड भेटतं.
तर आता आपल्याला काय करायचं, प्रेशर जर काढायचं तर पीए इज इक्वल टू रो जी एच. रोजी किती घ्यायचं, 9810. वॉटरचं घ्यायचं, रोजी किती घ्यायचं, 9810. मग तुम्हाला काय भेटल, प्रेशर ऍट अ पॉइंट ए. प्रेशर ऍट पॉइंट ए. आता बघा निगेटिव्ह प्रेशरसाठी काय करायचं. जर पाईपचं प्रेशर हे ऍटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा कमी असलं, पाईपचं प्रेशर हे ऍटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा जर कमी असलं तर काय होतं, पाईपचं प्रेशर हे ऍटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा कमी असलं, म्हणजेच ऍटमॉस्फेरिक प्रेशर जर पाईपच्या प्रेशरपेक्षा जास्त असलं तर मर्क्युरी जे आहे ना, इथली जी हवा आहे ती मर्क्युरीला दाबते, म्हणून मर्क्युरी इकडे राहायची होती. मर्क्युरी कुठे राहायची होती, इकडल्या साईडला राहायची होती. याला म्हणू आपण H2. याला काय म्हणू, H2. याला काय म्हणू, H1. पाईपच्या सेंटर पासून जे आहे त्याला काय म्हणायचं, H1. मग निगेटिव्ह प्रेशर कसं काढायचं, इकडे बघा. हा सेम प्रेशर इन लेफ्ट लिप above XX is equal to pressure in right lip above XX. प्रेशर इन लेफ्ट लिम अबोव XX इज इक्वल टू प्रेशर इन राईट लिम अबोव XX. तर आता बघा, प्रेशर इन लेफ्ट लिम अबोव XX, इकडे बघा पाईपचं प्रेशर म्हणजे इन टर्म्स ऑफ प्रेशर आहे HA प्लस इकडंच H1 S1, इकडंच काय H2 S2, H2 S2, इकडे काय 0, इकडे काय 0. तर मग HA इज इक्वल टू मायनस H1 S1 मायनस H2 S2. याने तुम्हाला निगेटिव्ह प्रेशर भेटेल. मग पी ए कसं काढायचं, इन टर्म्स ऑफ हेड भेटेल. मग पी ए कसं काढायचं, रो जी एच. पी ए कसं काढायचं, रो जी एच. अशा पद्धतीने तुम्ही पॉझिटिव्ह प्रेशर आणि निगेटिव्ह प्रेशर मॅनोमीटर मध्ये काढू शकता. हे झाली कन्सेप्ट. तर नेक्स्ट कन्सेप्ट पाहू. मॅनोमीटरचे प्रॉब्लेम पाहू. मॅनोमीटरचा प्रॉब्लेम पाहू आता, जे आपण शिकवलं आता थिअरी त्याचे प्रॉब्लेम. लक्ष द्या. Find the pressure of a liquid in a pipe of specific gravity 0.8. Find the pressure of liquid in a pipe of specific gravity 0.8 as shown in a figure. The manometer contains mercury. लक्ष द्या मित्रांनो, इथं डायरेक्टली दिलेलं आहे H1. H1 दिलेलं आहे आपल्याला 0.06 मीटर. H2 दिलेलं आहे 0.15 मीटर. H2 किती दिलेलं आहे 0.15 मीटर. H2 किती दिलेलं आहे 0.15 मीटर. H2 किती दिलेलं 0.15 मीटर. हा नंतर S1 इकडे बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड किती, S1 0.8. S1 दिलेलं आहे 0.8. दरवाजा लावून घ्या लगेच. S2 S2 किती दिलेलं आहे 13.6. S2 किती दिलेलं आहे 13.6. S2 किती दिलेलं आहे 13.6. आपल्याला काय करायचंय, प्रेशर काढायचंय. तर फॉर्म्युला वापरायचा. इकडे बघा, आपण काय करू, प्रेशर इन लेफ्ट लिम अबाव XX इज इक्वल टू प्रेशर इन राईट लिम अबाव XX. प्रेशर इन लेफ्ट लिम अबाव XX इज इक्वल टू प्रेशर इन राईट लिम अबाव XX. तर आता काय करायचं, लेफ्ट लिम मध्ये पाईपचं प्रेशर इन टर्म्स ऑफ हेड HA प्लस H1 S1. इकडे कोण आहे, HA प्लस S1 H1. नंतर इकडे H2 S2. इकडे कोण आहे, H2 S2. तर HA इज इक्वल टू H2 S2 मायनस H1 S1. H2 S2 मायनस H1 S1. आता जसं आपण डेरिव्हेशन शिकलो तसंच करायचं. H2 किती आहे आपल्याकडे 0.15. नंतर S2 किती आहे 13.6. S2 किती आहे 13.6. S2 किती आहे 13.6. नंतर H1 किती आहे, H1 किती आहे तुमच्याकडे 0.8. सॉरी, H1 किती आहे, H1 0.06. H1 किती आहे 0.06 आणि S1 किती आहे, S1 आहे 0.8. किती येतं हे याचे 1.
992 मीटर ऑफ वॉटर, मीटर ऑफ ऑइल. हा आता बघा, याला काय करायचं, आपल्याला काय करायचं, पीए मध्ये करायचं. तर पीए मध्ये कसं करायचं, रो जी एच ए. पीए मध्ये कसं करायचं आपल्याला, रो जी एच ए. हा, तर रो जी ची व्हॅल्यू ठेवायची. हे मीटर ऑफ वॉटर घ्यायचं, मीटर ऑफ वॉटर कम्पेअरिंग विथ वॉटरच करायचं. हा, रो जी एच ए. तर रोजी इथं रोजी किती घ्यायचं, 9810. रोजी किती घ्यायचं, 9810. इकडून इकडे बरं का, रोजी किती घ्यायचं, 9810. हा, आणि एच ए किती घ्यायचं, 1.992. किती येतं पीए, पीए किती येतं सांगा फास्ट. 195 195 to 1.9 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आपल्याला प्रेशर विचार